आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। घाटनांद्रे सर्वोदय विद्यालयातील 10वीच्या विद्यार्थ्यांना सुयश चिंतन व निरोप। घाटनांद्रे तालुका कवठे महाकाळ येथील सर्वोदय विद्यालयातील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना सुयश चिंतन व निरोप समारंभ मुख्याध्यापक BS शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे उपाध्यक्ष नारायण शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अगदी उत्साहात संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रानकवी धनाजी पाटील रायवाडीकर उपस्थित होते। प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत प्रतिमा पूजन करण्यात आले। तदनंतर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी अधिक भावुक होऊन आपल्या शाळेबद्दल, शाळेतील शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करताना त्यांच्या डोळ्याच्या कडा अक्षरशः पाणावल्या होत्या। यावेळी प्रमुख पाहुणे रानकवी धनाजी पाटील यांनी आपल्या विविध कविता सादर करून उपस्थितांना चांगलेच खिळवून ठेवले। यामध्ये आई, शिवार, गल्लीतील कुत्र्याचे भांडण, माझी शाळा तसेच उघडदार देवा आता उघडदार देवा या भावगीताच्या चालीवर आधारित विडंबनपर कविता यांचा समावेश होता। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नारायण शिंदे, संचालक कुंदन पवार, मुख्याध्यापक BS शिंदे, ज्येष्ठ शिक्षिका तथा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सौ साधना धेंडे कांबळे, लक्ष्मण लवटे, भारत काळे, प्रकाश वाघमोडे, दिलीप खाडे, जयसिंग बोबडे, जयानंद स्वामी, शोभाताई पाटील, लिपिक सचिन पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन शिंदे, पालक प्रतिनिधी संतोष शिंदे, प्रगतशील शेतकरी प्रशांत शिंदे, ग्लोबल फोटोचे उमेश पाटील, पत्रकार जालिंदर शिंदे, मंगल पवार, ज्योती रास्ते, मनीषा खाडेसह विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागत प्रास्ताविक भारत काळे यांनी तर आभार लक्ष्मण लवटे यांनी मांडले। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे श्रुती जाधव व श्रावणी शिंदे यांनी केले। मी तुमच्या समोर धनाजी पाटील उभा आहे। कवी यशवंत आईविषयी सांगताना खूप सुंदर त्यांच्या ओळी आहेत। जी कविता आम्हाला अभ्यासाला होती, आता त्यानंतरचा अभ्यासक्रम बदलला। तुम्ही ऐकले असेल नसेल कविता रेडिओवर, तरी तुमच्या समोर 4 ओळी ठेवतो। आईविषयी आहे। या जगात आई नसेल तर काही नाही म्हणतात, ज्याला आई नाही त्याला काही नाही। ज्या आईविषयीच्या 2 ओळींनी परत माझ्या कवितेची सुरुवात करतो। गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे। आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना। गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे। कविता खूप मोठी आहे। त्यानंतर खरं तर आई तुझ्या आरतीसाठी मी सूर्यचंद्र तारे सुद्धा आणायची ताकद फक्त कवितेत असते आणि कवींच्यात असते। जो न देखे रवी हो देखे कवी असं म्हणतात। म्हणून कवी यशवंतांना सलाम करून पुन्हा एकदा मी माझ्या पुढच्या कवितेकडे जातोय। कवितेचं शीर्षक आहे माय मराठी। ज्या मराठीनं ज्यांना बोलायला शिकवलं, ज्या मराठीनं ज्यांना अंगा खांद्यावर वाढवलं। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।